सिंधुदुर्गात साकारते भारतातील पहिले अंडर वॉटर म्युझियम. कृत्रिम प्रवाळ आणि पाणबुडी पर्यटन प्रकल्प. निवृत्त INS गुलदार ठरणार जागतिक दर्जाचे समुद्री पर्यटन आकर्षण. जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे. निसर्ग सौंदर्य, ऐतिहासिक वारसा आणि सागरी पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या सिरपेचात आता आणखी एक मानाचा तुरा रोवला जाणार आहे. भारतातील पहिले अंडर वॉटर म्युझियम, कृत्रिम समुद्री प्रवाळ प्रकल्प आणि पाणबुडी पर्यटन प्रकल्प सिंधुदुर्ग जिल्ह्यातील निवती रॉक्स परिसरात साकारत असून हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प देशातील सागरी पर्यटन क्षेत्राला नवे परिमाण देणारा ठरणार आहे. भारतीय नौदलाची अभिमानास्पद युद्धनौका INS गुलदार ही अनेक दशकांपासून देशसेवेत कार्यरत होती. सेवामुक्त झाल्यानंतर आता या युद्धनौकेचे रूपांतर समुद्राखालील अद्वितीय पर्यटन केंद्रात करण्यात येत आहे. समुद्र तळाशी नियोजित पद्धतीने विसर्जित करण्यात येणारी ही युद्धनौका पर्यटकांसाठी आकर्षणाचे प्रमुख केंद्र ठरणार आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्याला लाभलेल्या नैसर्गिक संपदेचा शाश्वत विकास साधत पर्यटन क्षेत्राला नवे आयाम देण्याचा शासनाचा प्रयत्न आहे. अंडर वॉटर म्युझियम आणि पाणबुडी पर्यटन प्रकल्पामुळे देश विदेशातील पर्यटक मोठ्या प्रमाणात आकर्षित होतील. स्थानिक युवकांना रोजगार, पर्यटन व्यवसायाला गती आणि जिल्ह्याच्या अर्थव्यवस्थेला बळकटी मिळण्यास या प्रकल्पाचा मोठा हातभार लागणार असल्याचे जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी सांगितले. तारकर्ली येथील इस्दा येथे आयोजित पत्रकार परिषदेत जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे ह्या बोलत होत्या. MTDCचे व्यवस्थापकीय संचालक निलेश गटणे, निपेंद्र नीरव, माझगाव शिपयार्ड सुनील कोर्टी, पाणबुडी तज्ञ संजय पाटील, अधीक्षक अभियंता MTDC जितेंद्र सोनवणे, मुख्य लेखा व वित्त अधिकारी MTDC चिप्रा बोरा, वरिष्ठ व्यवस्थापक जलपर्यटन MTDC दीपक हरणे, व्यवस्थापक बांधकाम MTDC दीपक माने, प्रादेशिक अधिकारी MTDC उपस्थित होते. जिल्हा टेक्निकली आहे. जिल्हा प्रशासन म्हणून एक विजन अशी आहे की स्थानिक पर्यटनाला आपल्या चालना मिळाली पाहिजे. त्यानंतर जो काही हा नवीन प्रयोग आहे, म्हणजे जी युद्धनौका आहे, जी सेवानिवृत्त आहे, तिचे अवशेष वापरून त्याच्यावरती आर्टिफिशियल रीफ तयार करणं आणि नवीन एक जैवविविधता तिथे तयार करणं असा एक त्याचा हेतू आहे. आणि हे आर्टिफिशियल रीफचे जे प्रयोग आहेत हे बाकी देशामध्ये इतर ठिकाणी झालेत, आपल्याकडेही होत आहेत. मत्स्य व्यवसाय आपल्या मत्स्य विभागाकडे पण आता सध्या ट्रायल्स काही चालू आहेत. तर आर्टिफिशियल रीफवरती ज्यावेळेस कोरल्स डेव्हलप होतात त्यावेळेस जी काही मरीन ॲक्वेटिक लाईफ असते, म्हणजे सागरी जैवविविधता असते, ती तिकडं अट्रॅक्ट होते. त्यामुळे तिथलं जसं सर म्हटले की तिथं कॅचिंग वाढू शकतं, फिशचं तिथलं अमाऊंट वाढू शकतो. त्यामुळं नुसतं पर्यटनच नाही तर स्थानिक मच्छीमारांना देखील भविष्यामध्ये तिथे फायदा होईल.